मुरबाडचा महाकुंभ श्री म्हसोबा यात्रा 2026 2 शतकांच्या श्रद्धेचा आणि कृषी संस्कृतीचा अथांग सोहळा। पौष पौर्णिमेच्या मंगल मुहूर्तावर 3 जानेवारी 2026 रोजी मुरबाडच्या डोंगर रांगांमध्ये वसलेल्या गावात श्री म्हसोबा आणि श्री खांबलिंगेश्वर देवाच्या यात्रेचा शंखनाद झाला। ही यात्रा केवळ एक वार्षिक उत्सव नाही, तर 2 शतकांहून अधिक काळापासून चालत आलेली महाराष्ट्राच्या मातीतील एक जिवंत संस्कृती आहे। सुमारे 15 दिवस चालणाऱ्या या महासोहळ्यासाठी प्रशासन सज्ज असून 17 जानेवारी 2026 पर्यंत चोख सुरक्षा आणि वाहतूक व्यवस्था तैनात करण्यात आली आहे। मुरबाडपासून 10 किलोमीटर आणि कर्जतपासून 42 किलोमीटर अंतरावर वसलेले हे गाव आज श्रद्धेचे महापीठ बनले आहे। या परिसराला निसर्गाचे वरदान लाभले असून समोरच इतिहासाची साक्ष देणारा सिद्धगड, गोरखगड आणि मच्छिंद्रनाथ गड आपल्या भव्यतेने श्री म्हसोबा यात्रेची शोभा वाढवत आहेत। येथील ग्रामदैवत श्री म्हसोबा हे मुख्य मंदिरात स्वयंभू रूपात विराजमान आहेत, तसेच तेथे शिवलिंगाचेही पवित्र अधिष्ठान आहे। मंदिराच्या परिसरात श्री खांबलिंगेश्वर यांचे स्थान असून तेथे असलेला प्राचीन खांब हे भाविकांच्या अढळ श्रद्धेचे केंद्र आहे। श्री म्हसोबा यात्रेच्या मातीत लाखोंच्या संख्येने जनसागर मिसळणार आहे। कोकण किनारपट्टीपासून ते विदर्भ, गुजरात आणि कर्नाटकापर्यंतचे भाविक येथे येतात। विशेष म्हणजे ही यात्रा केवळ दर्शनापुरती मर्यादित नाही, येथे अनेक लोक मुक्कामाला येतात। कुणी सपरिवार येतो, तर कुठे तरुणांचे समूह यात्रेचा आनंद घेण्यासाठी येतात। यात्रेच्या विस्तीर्ण मैदानात भाविक एकत्र राहतात, ज्यामुळे तिथे काही दिवसांसाठी भाविकांची एक भव्य वस्ती निर्माण होते। पूर्वी लोक बैलगाड्या जुंपून मैलोनमैल प्रवास करून यायचे, आता काळ बदलला असून लोक खाजगी वाहनांनी येतात, पण उत्साहात तसूभरही कमतरता आलेली नाही। श्री म्हसोबा यात्रेची खरी ओळख म्हणजे येथील अथांग बैल बाजार। साध्या घरगुती बैलांपासून ते शर्यती गाजवणाऱ्या जातिवंत डवरा आणि खिल्लार बैलांपर्यंत दरवर्षी अंदाजे 2 ते 3 लाख पशूंची येथे मांदियाळी भरते। 20,000 ते 2 लाखांपर्यंत लागणारी बोली केवळ व्यापाराचे गणित मांडत नाही, तर ती महाराष्ट्राच्या कृषी संस्कृतीचा आणि बैलगाडा परंपरेचा गौरव करते। श्री म्हसोबा यात्रेत ग्रामीण जीवनाची संपूर्ण बाजारपेठच अवतरते। कोट्यावधीचा आर्थिक व्यवहार संपूर्ण यात्रा दरम्यान होतो। शेतीचे साहित्य आणि गृहोपयोगी वस्तूंची येथे प्रचंड प्रमाणात विक्री होते। बांबूची सुबक हस्तकला, लाकडी अवजारे, उबदार घोंगड्या आणि कोकणच्या खाडीतून आलेली सुकी मासळी हे सर्व पाहताना ग्रामीण अर्थव्यवस्थेची ताकद अधोरेखित होते। खाद्यसंस्कृतीबद्दल बोलायचे झाले तर स्थानिक विक्रेत्यांनी मोठ्या कढईत तळलेला गरमागरम पाकात मुरलेला कुरकुरीत खाजा, गुलाबजाम तसेच विविध गोड पदार्थ हा या यात्रेचा अविभाज्य भाग आहे। तसेच चुलीवर उकडलेल्या वालाच्या शेंगा आणि भुईमुग शेंगा खाण्याची मजा काही औरच असते। हा अस्सल गावरान स्वाद शहरातल्या चकचकीत शोरूममध्ये कधीच मिळणार नाही। महाराष्ट्रात सारनखेडा घोड्यांसाठी तर जेजुरी भंडाऱ्यासाठी प्रसिद्ध आहे, पण श्री म्हसोबा यात्रा आपली वेगळी ओळख जपते, ती म्हणजे जातिवंत बैल बाजार आणि स्थानिक परंपरांच्या अद्वितीय संगमामुळे। मुरबाडची श्री म्हसोबा यात्रा ही फक्त जत्रा नाही, तो महाराष्ट्राच्या